एक धक्कादायक बातमी आहे। ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात पुण्याच्या दिशेने रवाना झालेल्या एका मुलाला भिगवण पोलिसांनी वाटेतच उतरवलं। 14 वर्षांचा हा सोलापूरचा मुलगा असल्याची माहिती मिळतेय। मिकी घई आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मिकी, नेमका प्रकार काय घडलाय? रेश्मा, ही कालची घटना आहे। हा 14 वर्षाचा मुलगा सोलापूरचा राहणार आहे। 9वीत शिकणारा तो विद्यार्थी आहे। गेल्या काही दिवसापासून तो ब्लू व्हेल या गेमात अडकलेला होता, गेम खेळत होता। त्याचबरोबर काल त्याला त्या गेम मध्ये एक टास्क मिळाला की तुला पुण्याला जायचंय। तर त्यामुळे तो घरी न सांगता थेट एसटी मध्ये बसून पुण्याच्या मार्गाने निघाला। त्याच्या आई वडिलांकडून असं देखील सांगण्यात आलं की गेल्या 2-4 दिवसापासून तो शाळेत देखील जात नव्हता, रात्री झोपत नव्हता, असं देखील त्याच्या आई वडिलांकडून सांगण्यात आलं। त्यानंतर तो घरी काल सकाळी सांगून निघालेला की मी खेळायला चाललोय, परंतु 10-10:30-11 पर्यंत तो घरी परतला नाही। म्हणून त्याच्या आई वडिलांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांनी त्याचबरोबर त्याच्याकडे मोबाईल जो होता, त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल होता त्या मुलाकडे, ते लोकेशन ट्रेस केली आणि तो या पुणे सोलापूर एक्सप्रेस वे वर आहे अशी देखील पोलिसांनी त्यावेळी घटनास्थळी माहिती मिळाली। तातडीने पोलिसांनी वायरलेसवर भिगवण पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की तो या लोकेशनवर आहे, एसटी मध्ये बसून आहे। आणि त्यानंतर भिगवण पोलिसांनी भिगवण एसटी स्टँडवर जाऊन त्या मुलाला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं। त्याच्याशी विचारपूस केली, तू कुठं चाललाय? तो म्हणतो फक्त एवढंच की मला पुण्याला जायचंय, मला गेम खेळायची आहे, अशी देखील भिगवण पोलिसांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर तो गेल्या काही दिवसापासून या गेमच्या नादात असल्यामुळे तो शाळेला देखील जात नव्हता आणि रात्रभर जागायचा असं देखील त्याच्या आई वडिलांकडून सांगण्यात येते। त्याचे वडील स्वतः एक बिझनेसमॅन आहेत, आई देखील एक टीचर आहे, अशी देखील माहिती पोलिसांनी आपल्याला मिळालेली आहे। अशी एक घटना, धक्कादायक घटना परत ब्लू व्हेलच्या या गेम मधून समोर आली आहे। रेश्मा, निश्चित मिकी, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।